नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर गोपाळचं काम खतरनाक भारी आहे. तो अक्षरशः श्रीकलाच्या चेहऱ्यावरती 12 वाजवतोय, तिचा पाठलाग करणार आहे आणि भरपूर गोष्टी तो तिला असं खडसावून विचारणार आहे. मीनवाईल इकडे सुशीला आत्या थोड्या रडत असतात तेव्हा इंदू त्यांना जाब विचारते की खरं सांगा काय सीन आहे, तुम्हाला काही माहिती आहे का. आणि याच्यावरून खूप गोष्टी घडतात. तेवढ्यात तिथे इम्रान येतोय आणि त्यांना करिश्माचा पत्ता लागणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत श्रीकला त्या झोपडीतून बाहेर येत असते तेवढ्यात तिच्या समोर अक्षरशः गोपाळ उभा असतो. ते बघता ती विचारते काय रे गोपाळ, तू इथे काय करतोय. तेव्हा तो म्हणतो तुझ्याच मार्गावर तर होतो म्हणून तर इथे आलो आहे, म्हणजे तुझाच तर पाठलाग करत होतो ना. तेव्हा ती म्हणते काय बोलतोय तू. तो लगेच तिचा फोटो काढतो आणि म्हणायला लागतो बघ जसं काय तुला वाघाने किंवा कुठली चोरी करताना पकडला आहे ना असा तुझा चेहरा दिसत आहे. काय ग तू इथे का आली होती. तेव्हा ती म्हणते काय नाही रे, तू इथे का आला आहेस आणि तेही अचानक. तेव्हा तो म्हणतो माझं तर एक काम होतं आणि त्याच्यासाठी मी इथे आलो आहे. तुझं काय काम होतं का इथे. जसं काही तुझा गळा पकडला आहे असं तू घाबरत आहेस, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा ती म्हणते काय नाही रे, इथे एक रत्नाजी राहते, मी तिची सेवा करायला येते. खरं म्हणजे कोणाच्या सेवा दिसतात तर कोणाच्या सेवा दिसत नाही. तेव्हा तो म्हणतो अच्छा तसंही श्रीकला तुझं काय सुरू असतं आणि काय नाही याचा कोणाला काहीच अंदाज लागत नाही. हीच तर गोष्ट मला तुझी आवडते. तेव्हा ती म्हणते काय नाही रे, मी तर सहज आली होती, तू बोल ना तुझं काय काम होतं. तेव्हा तो म्हणतो अगं मी जोक करत होतो, मला इथे एका पेशंटला चेक करायचं होतं आणि त्याला चेक करायला मी इथे आलो आहे, अजून काहीच नाही. तेव्हा ती म्हणते अच्छा असं आहे का. तेव्हा तो म्हणायला लागतो ठीक आहे चल आता मी तुला घरी सोडवतो. ते दोघं लगेच बाईकवर बसतात. पण गोपाळचं वागणं बोलणं थोडंसं श्रीकलाला खटकलेलं असतं आणि गोपाळलाही श्रीकलावरती संशय आलेला असतो. दुसरीकडे इंदू दररोजप्रमाणे मंदिरामध्ये येते आणि विठुरायासमोर हात जोडतच असते. तिचं लक्ष जातं की सुशीला त्या इकडे रडत आहे. तेव्हा ती म्हणते काय झालं त्या एवढी का रडतेस ग. आता तू विठुरायाच्या चरणाजवळ आली आहे मग रडायची बिलकुल गरज नाही. तेव्हा ती म्हणते अगं मी काय करू, माझ्या पोरीच्या बाबतीत जे काही झालं आहे ना त्याची मला भीती वाटत आहे. तेव्हा इंदू म्हणते आत्या घाबरू नको, विठुराया आहे ना तो सगळं नीट करेल. तेव्हा ती म्हणते हे बघ तू जसं आदोक्षस महाराजांना जेलच्या बाहेर काढलं ना तसं करिश्मालाही या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढणं ग, ती तुझी बहीण आहे ना. तेव्हा इंदू म्हणते आत्या जर तिने काही केलं नसेल ना आणि ती निर्दोष असेल ना तर विठुराया तिच्या पाठीशी असतीलच. पण मला खरं खरं सांग तुला या प्रकरणाबद्दल काही माहिती आहे का. तेव्हा ती म्हणते मला काय माहिती असेल ग, मला खरंच याच्याबद्दल काहीच आयडिया नाही. तेव्हा इंदू म्हणते करिश्माताई तुला काही बोलली होती का, ती मोहितच्या घरी का गेली होती आणि नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं. तुला थोडाफार का आयडिया असेल ते मला खरं खरं सांग, कारण की करिश्माताईने जे काही केलं आहे ना त्यामुळे सगळ्यांना टेन्शनच आलं आहे आणि तिच्यावरती संशय सुद्धा वाढला आहे. मग तुला काहीही बेसिक इन्फॉर्मेशन असेल तर मला सांग, त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आणि आता रडत बसून काही होणार नाही, आपण करिश्माताईला लवकरच शोधू, तू इथे नको रडत बसू. तेव्हा ती म्हणते अगं पण मी काय करू ग, खरंच माझ्या करिश्माने काहीच केलं नसेल, भोळं बाल आहे ग ते, ती थोडी घाबरून गेली असेल. तेव्हा इंदू म्हणते आत्या तू नको काळजी करू, करिश्माताई निर्दोष असेल ना तर मी तिच्या पाठीशी खंबीरच आहे. त्या दोघी बाहेर निघतच असतात. तेवढ्यात तिथे इम्रान येतो आणि म्हणायला लागतो अच्छा तू आत्यांची काळजी घेते का. तेव्हा तो म्हणतो अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ती म्हणते सुशीला आत्या तुम्ही घरी जा आणि आता रडू नका आणि एकांतात बसू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. तेवढ्यात इम्रान सांगायला लागतो अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एका लॉजवरून अपडेट आली आहे, त्या मालकाने कळवलं की तुमच्या गावचं कोणीतरी तिथे चेक इन केलं आहे. जेव्हा मी त्याला करिश्माचा फोटो पाठवला तेव्हा तो म्हणाला हो हीच मुलगी आहे, म्हणजे करिश्माचा पत्ता तर लागला आहे. आता आपल्याकडे त्यांचा रूम नंबर सुद्धा आहे, आपण तिथे जाऊन काम आपलं फत्ते करू शकतो. तेव्हा इंदू म्हणते चल लगेच आपण या कामाला लागू. ते दोघं लगेच तत्परतेने जायला निघतात. तर दुसरीकडे इंदू आणि इम्रान त्या हॉटेलच्या रिसेप्शनच्या जवळ जातात आणि मला ऐकतात दादा ती मुलगी कुठे आहे. तेव्हा ते म्हणतात वर एका रूममध्ये आहे, तुम्ही शोधू शकता. तेव्हा
इंदू म्हणायला लागते तू खालीच थांब, मी वर जाते. तेव्हा तो म्हणतो काही लागलं तर मी खाली आहे आणि माझ्याशी कनेक्टेड राहा, जर काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच हे आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते हो, जर माझ्या हातून निसटली ना तर तू तिला खाली पकड, मी पुढे जाते. इंदू लगेच वर शोधाशोध करायला लागते. तेवढ्यात तिला रूम नंबर सापडतो. इकडे करिश्मा थोडी घाबरलेली असते. तेव्हा इंदू म्हणायला लागते रूम सर्व्हिस, लॉन्ड्री करायला आलो आहेत मॅडम. तेव्हा ती म्हणते मला लॉन्ड्रीची बिलकुल गरज नाही आहे. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते मॅडम फ्री आहे फ्री, तुम्हाला लॉन्ड्री करायची आहे का. तेव्हा ती म्हणते नाही सांगितलं ना, ऐकता येत नाही का. इंदू लगेच दाराचं लॉक ओपन करते. तेव्हा इकडे करिश्मा खूप घाबरून जाते आणि अक्षरशः इंदू जशीच रूमच्या आतमध्ये घुसते ना, करिश्मा तिच्यावरती लगेच चाकूने गळ्यावरती पकडते. तेवढ्यात इंदू तिला खाली पडते आणि त्या दोघांमध्ये थोडी फाईट सुरू होते. तेवढ्यात ती इंदूच्या गळ्यापर्यंत चाकू न्यायला लागते. तेव्हा ती म्हणते इंदे बाजू हो ग. तेव्हा इंदू म्हणते ए ताई तुझं चाललं तरी काय आहे, तू शांत हो शांत हो. ती इंदूच्या अक्षरशः घशापर्यंत चाकू आणलेला असतो. इंदू स्वतःचा पुरेपूर जोर लावते आणि कसं बसं होईना की करिश्माचा हात पिरगळते आणि तो चाकू सडकन फेकून देते. तेवढ्यात इंदू तिच्या सणासणा 1 2 3 4 5 6 अशा सन करत कानाखाली मारते आणि तिला लगेच दाबून घेते. तेव्हा ती म्हणते हे बघ, आता जेवढं तुला कान करायचं होतं ना तेवढं केलं आहे. आता मला खरं खरं सांग, तुझा आणि मोहितचा काय संबंध होता. यावेळेला खोटं बोलायची बिलकुल गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते मी मोहितची खबरी होती. दिग्रजकरांच्या घरामधल्या ज्या काही खबरी होत्या ना ते मी मोहितला पोचवायची आणि त्याच्या बदल्यात तो मला पैसे द्यायचा. तेव्हा इंदू म्हणते तुला लाज वाटत नाही का ग, तू ज्या घरामध्ये तुला आसरा दिला, तुला खाण्या प्यायला दिलं, त्याच घराचे तू वाशी बसलेस ग. म्हणजे तुला खरंच लाज नाही, असं वाटते ना तुझं थोबाड फोडावं. शरम नाही वाटत का ग तुला हे सगळं करताना. आता तूच मोहितचा खून केला ना. तेव्हा ती म्हणते नाही नाही इंदे, मी काही त्याचा खून बिन केला नाही. मी का बरं त्याचा खून करेल, त्याचा खून करून माझा काही स्वार्थ नव्हता. मी खरंच तुझे पाय धरते, पण मी त्याचा खून केला नाही. मला या सगळ्यातून कोणीतरी अडकवत आहेत, प्लीज मला हे सगळ्यातून वाचव. दुसरीकडे गोपाळ त्या एरियामध्ये गेलेला असतो. तेव्हा तो त्या झोपडीकडे येतो आणि विचार करायला लागतो एवढा रस्ता सामसूम आहे, नेमकं हे प्रकरण कोण आहे, इथे राहतं तरी कोण. तेवढ्यात तो दाराच्या जवळ जातो, पण त्याला दारावरून डायरेक्ट कोणाचा अंदाज घ्यायचा नसतो. तो खिडकीजवळ जातो आणि बघायला लागतो कोणी आहे का. तेवढ्यात तिथे रत्ना बाहेर येते. ते बघता गोपाळ लगेच त्या झोपडीच्या मागे लपतो. इकडे रत्ना घराच्या बाहेर निघत असते, तर दुसरीकडे करिश्माला इकडे पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं. तेव्हा करिश्मा म्हणते इंदे मला काही होणार नाही ना ग, मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा इंदू म्हणते शांत हो, काही घाबरायची गरज नाही. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात तुम्हीच गुन्हा केला आहे ना. तेव्हा इंदू म्हणते ती सरेंडर करायला आली आहे. ते बघता ते म्हणायला लागतात म्हणजे तुम्हीच मोहितरावांचा खून केला आहे आणि त्याचंच तुम्ही सरेंडर करायला आले आहात ना. तेव्हा ती म्हणते इंदे हे काय बोलताय, नाही नाही याच्यासाठी मी नाही आली. तेव्हा ते म्हणतात तुम्ही आत्ता तर कबूल केलं ना. तेव्हा इंदू म्हणते ती त्याबद्दल बोलत नाही, तिने रायाच्या गळ्यावरती चाकू धरला होता ना त्याच्यासाठी ती सरेंडर करायला आली आहे. तेव्हा करिश्मा म्हणायला लागते मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, म्हणून तर मी साहेब माफी मागते. मी रायाच्या बाबतीत जे काही केलं आहे ना ते अगदी चुकीचं आहे. दुसरीकडे रत्ना इकडे झोपडीच्या बाहेर येते. इकडे गोपाळ तिच्याकडे बारीक लक्ष ठेवून असतो की ही बाई आहे तरी कोण. तेवढ्यात ती कचरा फेकते आणि समोरून धडधड करत येत असते. तेवढ्यात गोपाळ तिच्या समोर येतो आणि रत्नाच्या चेहऱ्यावरती 12 वाजून गेलेले असतात. तेव्हा ती विचारते काय रे, कोण आहेस तू, इथे दरवाजा खिडक्यांच्या इथे काय बघतोय, तुला शरम बिरम वाटत नाही का, चांगल्या घरचा दिसतोय आणि सग का वावरतोय. तेव्हा तो म्हणतो नाही मी इथे रस्ता शोधत आहे. गणपत काका आहेत बघा, त्यांचा याच एरियामध्ये घर आहे. मी खूप वर्षानंतर त्यांच्याजवळ आलो आहे, त्यामुळे मला तो रस्ता आणि ती माणसं आठवत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात हो समजलं मला, हे ते मोठा एक बंगला आहे तिथे ते राहतात. तेव्हा ते म्हणतात अच्छा ठीक आहे काकू, पण तुम्ही एवढ्या का घाबरल्या, मला एक सांगा.
तेव्हा ती म्हणते हो, तुझं काय ते येण्या जाण्याचं काही संबंध नाही आहे ना. तेव्हा तो म्हणतो मला एक सांगा ना आजी, तुमचं नाव काय आहे. तेव्हा ती म्हणते रत्ना. तुला का रे एवढ्या चांबा चौकशा आहेत. तेव्हा गोपाळ विचार करतो, अच्छा म्हणजे श्रीकला बोलत होती ती खरं होतं. मी उगाच तिच्यावरती संशय घेतला आणि खरं खोटं इथपर्यंत करायला आलो. त्याचा संशय थोडा कमी झालेला असतो, पण रत्ना तीच आहे हे त्याला अजून कळलेलं नसतं की जिने घरातले दागिने चोरले आहेत. दुसरीकडे इंदू म्हणत असते सर ताईने काहीच केलेलं नाही आहे, ती फक्त रायाच्या बाबतीत तुमची गुन्हेगार आहे. तेव्हा ते म्हणतात मग तुमचा तिथे कानातलं मिळालं त्याचा काय हे आहे. तेव्हा ती म्हणते मी आईची शपथ घेऊन सांगते मी खरंच मोहितचा खून केला नाही. एवढी मोठी चूक माझ्याकडून होऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात तुम्ही अजून सुद्धा खरं सांगत नाही आहेत ना. एक काम करा कॉन्स्टेबल, यांना आत्ताच्या आत्ता आत टाका. तेव्हा करिश्मा म्हणायला लागते काय गईन दे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना. तू मला काय म्हणाली हे मला अटक करणार नाही, मला तू घरी घेऊन जाशील त्याच्यामुळे मी इथपर्यंत आली ना. मग आता हे मला अटक करतायत, मला नाही जेलच्या आतमध्ये जायचं, मी खरंच काही केलं नाही आहे, प्लीज समज ना. हे ऐकल्यानंतर पोलीस म्हणायला लागतात ही नाटकं बंद करा. तेवढ्यात करिश्मा म्हणायला लागते प्लीज प्लीज इंदू काहीतरी कर ना ग, मला वाचू ना. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते हे बघा सर संध्याकाळ झाली आहे, तुमच्याकडे कोणती लेडी कॉन्स्टेबल सुद्धा नाही आहे, तुम्ही असं एकट्या महिलेला अटक नाही करू शकत. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला इंद्रायणी मॅडम जरा जास्तच कायद्याचं नॉलेज आहे. तेव्हा ती म्हणते मी नॉर्मल नागरिक आहे आणि नागरिकांना कायद्याची जाण तर असायलाच पाहिजे ना, त्याच्याचमुळे मला ही सगळी अपडेट आहे सर, पण मी तुम्हाला खात्री देते. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, पण आतापासून तुमची जबाबदारी हिची असेल हे आठवण ठेवा. एक गोष्ट आठवण ठेवा, कायद्याची कोणतीही हेडसाण होऊन आम्ही काही करणार नाही, पण चौकशीसाठी उद्या यांना इथे यायला लागेल आणि आम्ही जे काही प्रश्न विचारू ना त्यांची सरळ आणि स्पष्ट उत्तरं सुद्धा यांना द्यायला लागतील. तेव्हा इंदू म्हणते तुम्ही काळजीच करू नका, करिश्माताई आहे ना तुमच्या चौकशीमध्ये तुम्हाला फुल सपोर्ट करेल, कोणताही मध्ये विघ्न आणणार नाही. दुसरीकडे रत्नाने इकडे श्रीकलाला फोन केलेला असतो. तेव्हा ती म्हणते तुझा नवरा इथे माझ्या दारावरती आला होता. तेव्हा ती म्हणते हे कसं काय शक्य आहे, तो तिथे काय करत होता. तेव्हा ती म्हणते हो ना, मी स्वतः सांगते दारा खिडक्यामध्ये वोकून बघत होता की कोणी दिसतंय का. तेव्हा ती म्हणते मग तुला मी किती वेळा सांगितलं आहे असं घराच्या बाहेर निघू नको, त्याने तुला बघितलं का. तेव्हा ती म्हणते मी कचरा फेकायला बाहेर गेली होती, तेवढ्यात तो माझ्या समोर आला आणि मला प्रश्न विचारत होता. तेव्हा ती म्हणते अच्छा असं सगळं झालं का, म्हणजे त्याला माझ्यावरती संशय आला होता. आत्ता मला समजलं तो तिथे का आला होता. सकाळी जेव्हा मी तिथे भेटली होती ना तेव्हाच त्याला मला खात्री करून घ्यायची होती. तेव्हा ती म्हणायला लागते म्हणजे तो वास काढत आला होता, आता याच्यामुळे आपल्या घरापर्यंत गोष्ट येऊ शकते हे आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते हो मला माहिती आहे आपलं भिंग फुटू शकते, यावेळेला आपल्याला सावध राहायची गरज आहे. आणि नाहीतर तेवढ्यात गोपाळ तिथे मागे येतो आणि ते बघता श्रीकला अजूनच घाबरून जाते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे मोठ्या बाई म्हणत असतात तुझ्या मुलीची जोपर्यंत चौकशी सुरू आहे ना तोपर्यंत ती इथे राहू शकते. तेव्हा सुशीला म्हणते काय झालं मोठ्या बाई, तुम्ही आता असं का रिॲक्ट करताय. तेव्हा ते म्हणतात त्यानंतर तिची रवानगी करायची, आता बस झालं, खूप झालं तुझ्या पोरीचं, आता मी तिला सहन करणार नाही. दुसरीकडे गोपाळ इकडे श्रीकलाच्या समोर येतो. तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ, तेव्हा तो म्हणतो एक शब्दही तोंडातून काढायचा नाही, गप्प बसायचं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं गोपाळ श्रीकलाच्या बाबतीत करणार तरी काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.